नमस्कार, सद्गुरू रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी मस्त असे मेदूवडे बघणार आहोत। सतत साबुदाणा खाऊन कंटाळा येतो, म्हणून आज आपण भगरीपासून मेदूवडे बघणार आहोत। बघा, मी याच्यासाठी भगर घेतलेली आहे, याला वरई पण म्हणतात। आणि हे मी थोडी पापडी घेतलेली आहे, नायलॉन पापडी आहे ही। आणि हे शेमीमीठ घेतलेलं आहे आणि आलू उकडून घेतलेले आहेत। हे एक आलू घेतलेला आहे मोठा, तुम्ही छोटे असले तर 2 किंवा 3 पण वापरू शकता। आणि आपल्याला लागणार आहेत शेंगदाणे। बघा, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी। छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण याला बारीक करून घेऊया। आणि बघा, आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे, एकदम अशी साधी सोपी पद्धत आहे। आता आपण एका टोपलीत ते काढून घेऊया। त्याच भांड्यामध्ये आता आपण हे नायलॉन पापडीचं टाकून घेऊया आणि हिला पण बारीक करून घेऊया। बघा, पापडी पण बारीक झालेली आहे, आपल्याला अशी बारीक करून घ्यायची आहे। पापडीमुळे काय होतं, आपले हे जे मेदूवडे आहेत ते क्रिस्पी होतात, म्हणून आपण पापडी टाकणार आहोत। पापडीच्या जागी तुम्ही साबुदाणा पण टाकू शकता। आणि आता आपण हे शेंगदाणे पण बारीक करून घेणार आहोत आणि आपण हे कच्चेच बारीक करणार आहोत। आता याच्यामध्ये आपण हे शेंगदाणे पण बारीक केलेले टाकणार आहोत। बघा, आता हे मिक्स करून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये चवीनुसार उपवासाचं मीठ टाकून घेऊया। आणि मी 2 हे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। तुम्ही जर उपवासाला खात असाल तर टाका, नाहीतर नका टाकू। हे थोडं खोबरं खिसून घेतलेलं आहे मी, हे पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। आणि आपण हे आलू असा खिसून घेऊया खिसणीने, कारण तर गाठी राहणार नाही याच्यामध्ये। आता आपण हे आलू याच्यामध्ये मिक्स करूया आणि हे मिक्स करून घेऊया पूर्ण। आणि बघा, आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे, आवश्यकता असेल तर टाका, नाहीतर नका टाकू। भगरीचा मी छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे, जास्त पातळ करायचा नाही आपल्याला, म्हणून आपल्याला याच्यामध्ये लागतच पाणी घालायचं आहे। मला या वाटीने अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे, तुम्ही पण लागत टाका। 15 मिनिट झालेले आहेत आणि आता बघा, छान अशी भगर आपली फुललेली आहे। आणि आता आपण याचे गोळे करून घेऊया। मेदूवड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला। तेल आपल्या इकडं गरम झालेलं आहे, बघा याच्यात थोडंसं टाकून बघूया। बस, आपल्याला एवढंच तेल तापलेलं पाहिजे। आणि आता आपण हे असे तेलामध्ये टाकून घेऊया। आपल्याला हे चमच्याच्या साहाय्याने असे पलटून घ्यायचे आहेत। बघा, छान असा गोल्डन कलर येत आहे। आणि आता मी मंद गॅस केलेला आहे। आता आपण हे काढून घेऊया, किती छान रंग आलेला आहे। मस्त आपले असे मेदूवडे तयार आहेत, दह्याच्या चटणीसोबत खायला खूप सुंदर लागतात। नक्की ट्राय करून बघा। याचा आवाज किती छान येत आहे, तुम्हाला मी तोडून पण दाखवते, किती छान झालेले आहे। आलूचं छान प्रमाण झालं की मस्त होतात मेदूवडे। आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला क्लिक करा। पुन्हा भेटूया, धन्यवाद।